नमस्कार शेतकरी मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टीचे अनुदान वितरण होतंय. रब्बीच्या अनुदानाच्या वितरणाला सुरुवात झालेली आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीएम किसान योजनेचा हप्ता येणार आहे आणि या सर्व बाबी होत असताना शेतकऱ्यांना एका माहितीचा अभाव दिसून येत आहे. ते म्हणजे नेमकं कोणत्या बँकेच्या खात्यामध्ये या पैशाचं वितरण होतंय. आपलं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे, डीबीटी लिंक आहे. ज्या खात्यामध्ये डीबीटी ने हे पैसे जमा होतात, हे ऑनलाईन पद्धतीने कसं पाहायचं हे आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा. तर चला मग व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम मोबाईलमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये कोणतेही एक ब्राउझर ओपन करून त्यामध्ये NPCI असे टाईप करून सर्च करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारची वेबसाईट येईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. यामध्ये कस्टमर नावाचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर भारत आधार शेडिंग एनेबलर या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. यामध्ये आपल्याला भरपूर ऑप्शन पाहायला मिळतील. त्यापैकी आधार मॅप्ड स्टेटस या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे आणि या ठिकाणी जो कॅप्चर दिलेला आहे तो आहे तसा टाकून चेक स्टेटस वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आधार रजिस्टर मोबाईल नंबर वरती एक OTP पाठवला जाईल. आलेला तो OTP या ठिकाणी टाकून कन्फर्म वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं जे काही स्टेटस आहे, कोणत्या बँकेच्या खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक आहे, कधीपासून लिंक आहे, त्याचे स्टेटस काय आहे, ही सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्या आधार कार्डला नेमकी कोणती बँक लिंक आहे हे पाहू शकता. धन्यवाद.